शिंदेंच्या घराण्यात तिकीट देऊन मी चूक केली। मोदींच्या घराणेशाहीवरच्या टीकेचा आधार घेत उद्धव ठाकरेंचं उत्तर, घराणेशाहीवर घरंदाजांनीच बोलण्याचंही आवाहन। लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्यासोबत, हनीमून तिसऱ्यासोबत, हे घरंदाज आहेत का? काँग्रेसला डोक्यावर घेतलं, बाळासाहेब असते तर जोड्यानं मारलं असतं, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। 1 मे 2024ला शिंदे मुख्यमंत्री नसणार, ठाकरे गटाच्या संजय राऊतांचा दावा। विरोधकांना कळवा, आम्ही इथे तुम्हाला गाडण्यासाठी आलोय, संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल। मिंदे दिल्लीत रोज लादी धुतात, आता मंदिरात साफसफाईची नाटकं, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका। ठाण्यातल्या कोपिनेश्वर मंदिर परिसरात मुख्यमंत्री शिंदेंकडून डीप क्लिनिंग। उद्धव ठाकरेंनी वरळीमध्ये आदित्य ठाकरेंसाठी 2 आमदार बाजूला केलेत, खासदार श्रीकांत शिंदेंची टीका। 2014 मध्ये ठाकरेंना उमेदवार मिळत नव्हता, विपरीत परिस्थितीमध्ये मी निवडून आलो होतो, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। 2013 आणि 2018ची सुद्धा घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे आधी सुपूर्द, अनिल परबांनी नार्वेकरांचा दावा खोडला, आयोगानं पोचपावती सुद्धा दिल्याचा दावा। ओबीसीतनं मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, भुजबळांचं वक्तव्य, तर भुजबळांना ओबीसींचा फायदा घेऊन त्यांचं वाटोळे करायचंय, जरांगेंचं प्रत्युत्तर। मल्लिकार्जुन खरगेंकडे इंडिया आघाडीचं नेतृत्वपद, तर संयोजकपद स्वीकारण्यास नितीश कुमारांचा नकार, सर्वपक्षीयांची सहमती असेल तरच संयोजकपद स्वीकारणार, नितीश कुमारांची प्रतिक्रिया। अयोध्येतील सोहळ्याचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, शरद पवारांची प्रतिक्रिया, तर लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा सोहळा होत असल्याची ही टीका। नंदुरबारमध्ये 14 दिवसांपासून रेशन दुकानदारांचा संप, शहादा तालुक्यात 2,21,000 नागरिकांना फटका, धान्य वितरण होत नसल्यानं नागरिक चिंतेत। मुंबईच्या रेल्वेच्या 3ही मार्गावर आज मेगा ब्लॉक, रेल्वे रुळांच्या दुरुस्तीबरोबरच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक।